आपण वळू. आणि माझी इच्छा आहे की आज जो दिवस तुम्ही निवडला आणि आज चर्चमध्ये आहात, या दिवसाचं महत्त्व तुम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून आपलं लक्ष, आपलं मन जे पुनरुत्थान, ज्याला रिझरेक्शन, पुनरुत्थान म्हणजे काय, का एक पुनरुत्थान म्हणजे जो व्यक्ती मरणातून उठल्यानंतर जो पुन्हा मरत नाही, जो अनंतासाठी जीवित राहतो, त्याला पुनरुत्थान म्हणतात. म्हणून हा दिवस काय बा, पुनरुत्थान म्हणजे काय, तर पुनरुत्थान म्हणजे की जो व्यक्ती, असा व्यक्ती जो एकदा मेल्यानंतर मरणातून पुन्हा जिवंत होतो, मरणावर विजय मिळवतो आणि तो कधीच मरणाला जात नाही, तर अनंतासाठी जिवंत राहतो, याला पुनरुत्थान म्हणतात. आणि असं पुनरुत्थान या जगातल्या इतिहासात जेव्हापासून हे पृथ्वी बनवण्यात आली, फक्त एकच देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचं झालं. आणि हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो, तुम्हा प्रत्येकापाशी काही ना काही विश्वास असेल, तुमच्या प्रत्येकापाशी या जगापाशी काही ना काही गोष्टी असतील. मला एक गोष्ट तुम्ही सांगा, मी तुम्हाला त्या नास्तिक विषयी सांगितलं, तुम्हाला जगातले जेही तुम्ही मानता त्याच्याविषयी तुम्हाला माहीत आहे. आणि हे सगळे तुमच्या सहित, माझ्या सहित, त्या नास्तिकासहित सगळे मरणार आहेत, हे नक्की आहे, बरोबर. पण आपण जे बिलीव्ह करतो, जो आपला विश्वास आहे, आपला जर विश्वास आपल्याला मरणानंतर जीवन देत नाही, तर तो नास्तिकही कुठं वाईट आहे, तोही मरणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीवर विश्वास ठेवता तोही मरणार आहात. म्हणजे आपण फक्त एखादा व्यक्ती धर्म आणि एखादा व्यक्ती देव न असणं, हे दोघांचं सारखंच आहे, कारण तोही मरणार आहे, तोही मरणार आहे. म्हणून फरक काय आहे, असा माझा विश्वास अशा देवावर असला पाहिजे जो मरणानंतर पुनरुत्थित झाला, ज्याच्यामुळे मरणानंतर तुम्हाला जीवन मिळेल. कारण ही गोष्ट जर तुम्हाला समजली नाही का, कारण जगात अशी कुठलीच कबर नाही प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय जी रिकामी आहे. फक्त प्रभू येशू ख्रिस्ताची जे यरूशलेमची जे कबर आहे, जिथे लोक बघायला जातात, तीच कबर रिकामी आहे. आणि म्हणून तुमचा विश्वास असा आणि अशा देवावर असला पाहिजे का ज्याने मरणावर विजय मिळवला, ज्याच्यामुळे तुम्हाला आशा असली पाहिजे की याने मरणावर विजय मिळवला आणि याच्या मरणातून आणि याच्या जीवनातून मला जीवन भेटलं पाहिजे, की मरणानंतर मी सुद्धा पुनरुत्थित होईल. आज जे मी तुम्हाला सांगत आहे, या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या. कारण का तुम्हाला सांगू, आता तुम्हाला हे तुम्ही आज आपण जमलो कशासाठी, का प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठला आणि अनंतासाठी तो जिवंत आहे, हे तर येशूविषयी झालं. माझं काय, आता मी तुम्हाला जीवनाचं तुमच्याविषयी सत्य सांगतो. तुम्हा प्रत्येकाचं सुद्धा पुनरुत्थान आहे. तुम्ही कुठेही गाळल्या जा, तुम्ही कुठेही तुम्ही मेल्यानंतर आजपासून 70-80 वर्षानं, कारण काही मुलं लहान आहेत, आपल्यातला एकही जिवंत नाही, आपल्यातला प्रत्येक जण मातीत गाळल्या जाईल. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो का तुमचं सुद्धा पुनरुत्थान आहे, तुम्ही सुद्धा मरणातून उठणार आहे. आता की तुमचं पुनरुत्थान कुठल्या ग्रुपमध्ये होतं, कारण पहिलं प्रभू येशू ख्रिस्ताचं, दुसरं जे विश्वासणाऱ्यांचं, तिसरं जे अविश्वासणाऱ्यांचं. म्हणून असं समजून नका की मी खतम होऊन जाईल, माझं झालं, मी देवदेव केला, जेवढा मला वाटते आता खतम नाही. एवढं जर सोपं असतं, हो की नाही, एवढं जर सोपं असतं तर मनुष्याला जे पाहिजे ते करता आलं असतं. म्हणून मी काय सांगत आहो का, पहिले तुम्ही जुळले कशासाठी, का प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं आहे. दुसरं मी तुम्हाला काय सांगत आहे का, याच्यानंतर पहिलं प्रभू येशू ख्रिस्ताचं, म्हणून त्याला प्रथम फळ म्हणतात. जो मेलेला आहे त्या मेलेल्यातून पहिला उठलेला प्रभू येशू ख्रिस्त हा झाला पहिला. त्याच्यानंतर आहे दुसरं पुनरुत्थान, ते कोणाचं, जे जे ख्रिस्तामध्ये मेलेले, जे ख्रिस्तामध्ये ज्यांनी ख्रिस्ताला स्वीकार केला आणि ते मेलेले, आणि जेव्हा ते मरणातून उठतील, ते कशासाठी उठतील, का स्वर्गात देवासोबत राहण्यासाठी. हे झालं दुसरं पुनरुत्थान.
म्हणून मी तुम्हाला काय सांगत आहो, तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल आजच्या संदेशाच्या दिवशी. खूप झालं हॅपी ईस्टर, खूप झालं हॅपी रिझरेक्शन. सिरियस व्हा, कारण तुम्हाला माहीत नाही का तुमची वेळ कधी येईल. आणि म्हणून हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे. प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठला, हा पहिला व्यक्ती जो देवाचा पुत्र, जो मनुष्याचा पुत्र झाला आणि त्याने मरणावर विजय मिळवला, ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे. दुसरी गोष्ट, जेव्हाही तुम्हाला आपल्या प्रत्येकाला गाळल्या जाईल, त्याच्यात दुसरं पुनरुत्थान राहील. त्याच्यात ज्यांनी ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं ते आपण बघणार आहोत. त्यांचं पुनरुत्थान, जे ख्रिस्तामध्ये झोपलेले ते उठतील. तिसरं पुनरुत्थान, ज्यांनी ख्रिस्ताला नाकारलं ते उठतील. जे दुसरे उठतील त्याला प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात घेण्यासाठी येईल. जे तिसऱ्या ग्रुपमध्ये उठतील ते न्यायासोबत उभे राहतील. तुम्ही काय शिकले का तुमचं सुद्धा पुनरुत्थान आहे. गरज काय आहे, आज तुम्ही निर्णय घेणे की मी कुठल्या ग्रुपमध्ये आहे. आज तुम्ही आजच्या संदेशाद्वारे हे कळणे का माझा ग्रुप कुठला, माझा वर्गगट कुठला. मी दुसरी जे आशीर्वादित राहतील का मी तिसरी जे शापित राहतील. हा निर्णय तुमचा आज आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं खूप झाला हॅपी ईस्टर, कारण त्या सत्यापासून, सोप्या शब्दात त्याच्या पुनरुत्थानापासून जर तुम्ही जीवन घेतलं नाही तर तुम्ही तिसऱ्या पुनरुत्थानासाठी आहे जे शापित आहे. पण त्याच्या मरणातून जेव्हा तुम्ही जीवन घेता, आणि ते कसं होईल या गोष्टी मी तुम्हाला आज सांगतो. कारण जेव्हा ते जीवन तुम्ही स्वीकारता की हो मी स्वीकारते का प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, जो माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, आणि मी ख्रिस्ताला आपल्या पापाची क्षमा मागते, आणि त्याच्या मरणातून तुम्हाला जीवन तुम्ही घेता, तुम्हाला समजतं का तुम्ही वाचले. हा डिसिजन घेणं आज तुमची गरज आहे. नाही तर काय होईल माहित आहे, जसा ख्रिसमस काय असतो एक इव्हेंट, एखादी विधी, तसं तुमच्या जीवनात तुम्ही मरेपर्यंत ईस्टर, गुड फ्रायडे, ख्रिसमस, हा सण तो सण याच राहून जातील. म्हणून सिरियस होणं आवश्यक आहे. कारण जर तुम्ही सिरियस नसाल, ओके नाही, तुम्ही सहजच तिसऱ्या पुनरुत्थानाकडे, जो शापित लोकांचा होईल त्याकडे वळेल. पण याच्या आधी डिसिजन घेण्यासाठी, डिसिजन म्हणजे काय असते, निर्णय, का मला कुठलं पाहिजे. कारण एक लक्षात ठेवा, तुम्ही पुनरुत्थित होणारच. माझी इच्छा आहे का तुम्ही निर्णय घ्या का तुम्ही दुसऱ्या ग्रुपमध्ये आहात का तुम्ही तिसऱ्या ग्रुपमध्ये आहात. दुसऱ्या ग्रुपवाले आशीर्वादित आहे कारण ते स्वर्गात जातील, तिसऱ्या ग्रुपवाले शापित आहेत कारण ते नरकात जातील. आणि हा निर्णय घेण्यासाठी तुमच्या समोर काय देईल, काही मी सत्य, जे सत्य देवाच्या वचनासमोर तुम्ही स्वीकाराल, हे सत्य तुम्ही बघाल, आणि हे सत्य ऐकल्यावर तुमच्या माइंडमध्ये डिसिजन राहील का मला काय करायचं आहे, मी कुठल्या पुनरुत्थानातून निघणार आहे. हा डिसिजन जेव्हा आजच्या संदेशाच्या अंतात तुम्ही घ्याल किंवा संदेशाच्या दरम्यान तुम्ही घ्याल, तसंच तुमच्या संग घडेल. जो तुमचा विश्वास तसंच तुमच्या संग घडेल. जर तुम्ही ख्रिस्ताच्या मरणावर, त्याच्या दफनावर आणि त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवला, तर तुम्ही त्याच्यासोबत दुसरे जे उठणारे त्याच्यासोबत उठाल. जर तुम्ही या गोष्टी फक्त ऐकून नकारल्या, तुम्ही जे तिसरे जे शापित आहे त्यांच्या संग उठणार तुम्ही सुद्धा. कदाचित पहिल्यांदा ऐकलं असेल, काही हरकत नाही, पण आपण हे चांगली गोष्ट आहे की आपण जिवंत आहोत आणि हा निर्णय घेण्यासाठी आपण जागृत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र हा या पृथ्वीवर यासाठी आला की आपण जे मानव जे आहो, जे आपण जन्मापासून जे पाप करतो, जे आपण लबाडी करतो, जे आपण चोरी करतो, जे आपण व्यभिचार करतो, जे आपण मूर्तीपूजा करतो, ज्या सगळ्या गोष्टी आपण देवाच्या विरोधात करतो आणि देवासमोर आपण दोषी ठरतो, असा या खोलीतला, या जगातला एकही नाही. कारण देवाचं वचन सांगतं की सर्वांनी पाप केले, देवाच्या गौरवाला उणे पडले. याचा अर्थ का, की तुम्ही देवाजवळ स्वतः जाऊ शकत नाही. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतात, पण देवाने जेव्हा ह्या चर्चकडे आणि तुमच्याकडे बघितलं, या चर्च मधल्या प्रत्येक व्यक्तीला जेव्हा देवाने बघितलं, देवाने तुमच्यावर प्रेम केलं. देवाची इच्छा आहे का तुम्ही नरकात जाऊ नये,
आणि त्याच्यामुळे काय केला? देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाठवला. देवाचे वचन सांगतं, हे वचन तुमच्या पुढे यशाया 53:7 म्हणतं, यशाया 53:7, त्याच्यावर अत्याचार झाले. कारण तुम्हाला पुनरुत्थान तोपर्यंत समजणार नाही जोपर्यंत त्याचं मरण का झालं हे समजणार नाही. हे लक्षात ठेवा. नाही तर तुम्हाला फक्त अच्छा प्रभू येशू ख्रिस्त मेला, तिसऱ्यांदा उठला, आमचे पास्टर हमेशा सांगतात. पण जर तुम्हाला हे कळत नाही का हा प्रभू देवाचा पुत्र आहे, देवाचा पुत्र म्हणजे सर्व शक्तिमान असला पाहिजे, देवाचा पुत्र म्हणजे त्याच्यापाशी सगळे अधिकार असला पाहिजे, पण हा देवाचा पुत्र क्रूसावर का मला दिसतो? आणि म्हणून त्याचं मरण जर तुम्हाला समजलं नाही, त्याचं दफन जर तुम्हाला समजलं नाही, त्याचं पुनरुत्थान तुम्हाला समजणार नाही आणि तुम्ही त्याला स्वीकारणार ना. म्हणून सगळ्यात आधी तुम्हाला समजलं पाहिजे कशासाठी देवाचा पुत्र मरण पावला. आणि देवाचं वचन सांगतं त्याच्यावर अत्याचार झाले, जरी जेव्हा त्याने आपल्या स्वतःला नम्र केले. विचार करा, तुम्हाला आणि मला, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्हाला एखादी गोष्ट मी असा विचारू द्या की अरे थोडीशी हे करणं, खटकन आपल्याला लागतं, आपल्या इगोला लागतं का? आपल्यामध्ये आतमध्ये तो प्राऊड माणूस आहे, गर्व. विचार करा, देवाचा पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी नम्र झाला. देवाचे वचन सांगतं का तुमच्यासाठी त्याला तुच्छ मानण्यात आले, तुमच्यासाठी त्याला नाकारण्यात आले, त्याच्या छातीत त्याच्या पोटात काय भाला खोसवण्यात आला, आपल्या अपराधामुळे त्याला चिरडल्या गेलं, त्याची थट्टा करण्यात आली, त्याच्यावर थुंकल्या गेले, चाबुकाने त्याच्यावर फटके मारण्यात आले, शिपाई त्याच्यावर थुंकले, त्याच्या हातातील त्याचे वेद घेऊन त्याच्या डोक्यावर मारण्यात आले, काट्यांचा मुकुट त्यावर टाकण्यात आला आणि त्याला वधस्तंभावर खिळण्यात आले. हे सगळे त्याने कशासाठी केले? पहिली गोष्ट एक समजून घ्या, कुणाविषयी बोलत आहो? देवाच्या पुत्राविषयी, जो स्वतः देव आहे, ज्याला सगळे अधिकार आहे. वचन सांगतं की 1000 देवदूत उभे होते का जर त्याने आदेश दिला की यांना खतम करा, एका सनी सगळं खतम झालं असतं. पण जर ते सगळं त्याने खतम केलं असतं, तुम्हाला आणि मला आपल्या पापाची क्षमा भेटली नसती. म्हणून तो तुमच्या आणि आपल्यासाठी नम्र झाला. जो पवित्र होता तो तुमच्या आणि माझ्यासाठी काय झाला? पाप झाला. माहिती का देवाचं वचन काय सांगतं? त्याला हे जे सगळं केल्यानंतर जेव्हा क्रूसावर टांगण्यात आलं, तो मासाच्या गोड्यासारखा दिसत होता. हे कळत नव्हतं का मनुष्य टांगलेला आहे, हे कळत नव्हतं की काय त्याच्यावर आहे. अशी त्याची शरीराची अवस्था होती, जे फक्त आणि फक्त त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी केलं. कशासाठी? का पापाची शिक्षा मरण आहे, कोणी ना कोणी ते घेतली पाहिजे. आणि म्हणून देवाचा पुत्र जो पवित्र आहे तो या पृथ्वीवर आला. त्याने या सगळ्या गोष्टी स्वतःसाठी तुमच्यासाठी केल्या. देवाचा प्राण कोणीच घेऊ शकत नाही. येशू ख्रिस्त म्हणतो की मी माझा प्राण तुमच्यासाठी देतो आणि मला तो परत घेण्याचा अधिकार आहे. म्हणून जोपर्यंत तुम्हाला हे गोष्ट समजत नाही, जोपर्यंत हा सर्वांसाठी पासून हा जोपर्यंत माझ्यासाठी वैयक्तिक, आज जेव्हा म्हणतो मी तुम्हाला अरे तुम्ही सगळे, तर आपण सगळे येतो. पण जेव्हा मी तुमचं नाव घेतो, अरे गीता, अरे मिता, अरे हे, तर काय अरे माझ्यासाठी, तसं जोपर्यंत तुम्हाला हे कळत नाही का हे माझे वैयक्तिक पाप, हे माझे असले तर नितीन इंगळेचे पाप, जे जन्मापासून मरेपर्यंत तो करतो, आणि या सगळे पाप त्या देवाच्या पुत्राने आपल्या स्वतःवर घेतले. आणि हे जे आपण बघितलं, स्टडी शिक्षण सांगतं की जे क्रूसावरचं त्याचं मरण होतं, त्याच्यासारखा एकही व्यक्ती अजून इतकं त्याने जे सहन केलं तो कोणी सहन करू शकत नव्हता. आणि हे सगळं फक्त याच्यामुळे नव्हे, एक लक्षात ठेवा, हा असा व्यक्ती नाही जो दुर्बळ आहे, हा असा व्यक्ती आहे जो सर्वात शक्तिमान आहे, पण तुमच्यासाठी दुर्बळ झाला. कारण हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही, त्याचं मरण तुम्हाला समजणार नाही, तोपर्यंत त्याचं पुनरुत्थान तुम्हाला कळणार नाही. दुसरी गोष्ट, पुढचे वचन आपण बघू. सकाळचे जे 9 वाजता प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसावर टांगण्यात आलं, दुपारचे 12 वाजेपासून तर 3 पर्यंत
या जगाच्या पृथ्वी व इतिहासात कधीच एवढा कुठल्याच काळोख पडला नाही. इतका काळोख त्या जागी पडला की इथून आपला स्वतःचा हात सुद्धा दिसत नव्हता. आणि हा 12:03 जो वेळ आहे आणि हा 3चा वेळ जो सांगतो तो म्हणतो की या खऱ्या काळात देवाचा जो न्याय आहे, देवाची जे शिक्षा आहे, हा जो अंधाराचा 3 तासाचा टाइम होता तेव्हा येशू ख्रिस्तावर खरं आलं. जे बाकी जे तुम्ही बघता ते फक्त शारीरिक आहे. खरा जो देवाचा न्याय, कारण तुम्ही दोषी कोणासमोर आहात? स्वर्गातील देवासमोर. शिक्षा कोणाला भेटायला पाहिजे? तुम्हाला. तुमच्या जागी कोण उभा राहत आहे? देवाचा पुत्र, जो मध्यस्थी. मग देव शिक्षा कोणाला देत आहे? मध्यस्थीवर. आणि हे शिक्षा जेव्हा कुठलाच मनुष्य डोळ्याने बघू शकत नाही. म्हणून पृथ्वीच्या इतिहासात असा कधीच एवढा अंधार कधीच पडला नाही जे दुपारचे 12 ते 3 मध्ये पडला. आणि त्या काळात खरा देवाचा जो प्रकोप, त्या काळी त्यावेळेस जो क्रूस उभा होता, त्याच्यावर त्याचा जो पवित्र पुत्र उभा होता आणि तो तुमच्यासाठी शापित झाला. आणि देवाचा खरा प्रकोप त्या 3 तासावर त्या पुत्रावर टाकण्यात आला. कशासाठी? कारण तुम्ही दोषी आहात. देवाने जगावर एवढी प्रीती केली का त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी दिला. हे जोपर्यंत समजत नाही तुम्हाला त्याच्या पुनरुत्थानातून जीवन मिळणार नाही. आणि दुसरे वचन जे सांगतो, पुढचे आपण वचन बघू. मत्तय 27:50 सांगतं, आणि पुन्हा एकदा येशूने मोठ्याने ओरडली मारली, त्याचा प्राण सोडला. पहा, परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत 2 भागात फाटला. भूमी कापली, खडके फुटली, कारण देवाचा पुत्राने आपला प्राण दिला. आणि 54वं वचन सांगतं, मत्तय 27:54, आता शताधिपती म्हणजे अवतीभवतीचे जे सैनिक होते त्यांच्याबरोबर येशूवर जे शिपाई पहारा देत होते त्यांनी भूकंप व जे काही घडले ते पाहिले आणि ते फार भयाले आणि काय म्हणाले? हा खरोखर देवाचा पुत्र होता. जे त्या शिपायांना कळलं, कधी विचार केला का? जो शिपाई त्याला मारत आहे, जो शिपाई भाला घेऊन त्याच्या पोटात घुसवत आहे, आणि या शिपायाचे पापाची क्षमा व्हावी म्हणून देवाचा पुत्र सहन करत आहे. याच्यापेक्षा दुसरी प्रीती कुठलीच नाही. जो शिपाई, जे लोक याच्यावर थुकत आहे, काट्याचा मुकुट टाकत आहे, त्याला ते मारत आहे, त्याच्यावर ते थुकत आहे, देवाचा पुत्र म्हणतो, बापा यांना क्षमा कर, कारण यांना कळत नाही हे काय करत आहे. तुम्हाला त्याला ते मारत आहे, हा त्यांच्याच पापासाठी क्रुसावर टांगल्या गेलेला आहे. पण हे सगळं असूनही काय झालं? हा खरोखर देवाचा पुत्र आहे. हे तुमची पहिली कंडिशन, का येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र होता. तो काही असाच लय देव आहे त्यातला एक नव्हता, तर एकमेव देवाचा पुत्र जो स्वर्गातून या पृथ्वीवर मनुष्य झाला आणि या क्रूसावर तुमच्या वैयक्तिक पापासाठी मारण्यात आला. हा देवाचा पुत्र आहे. हा देवाचा पुत्र होता. जेपर्यंत तुम्हाला समजणार नाही तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तुम्हाला मी सदैव एक गोष्ट आठवते, सदैव सांगत असतो, येशू ख्रिस्ताची सुवार्ता तुम्हाला वाचवेल. त्या सुवार्तेतला पहिला भाग कुठला आहे? प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी मारण्यात आला. तुम्हाला मी प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी का मारण्यात आला ते तुम्हाला सांगितलं. दुसरा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला दफन करण्यात आलं. त्याचा जीव पूर्ण गेला, त्याने आपला प्राण दिला, त्याला दफन करण्यात आलं. म्हणून सुवार्ता काय आहे? का येशू ख्रिस्त तुमच्यासाठी मारण्यात आला, ते आपण बघितलं. दुसरं आपण बघू की त्याला दफन करण्यात आलं. जो मेलेला असतो त्यालाच गाळण्यात येतो. वचन सांगतं मत्तय 27:59, नंतर योसेफाने ते शरीर घेतले आणि स्वच्छ तागाच्या कपड्यात ते गुंडाळले आणि ते एका खडकात खोदलेल्या नव्या कबरेत ठेवले. नंतर कबरेच्या तोंडावर एक मोठी धोंड लोटून ती कबर बंद केली आणि ते निघून गेले. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं दफन. आणि जेव्हा हे दफन करण्यात आलं, त्या प्रत्येकाला आणि सैतानाला प्रत्येकाला वाटलं की देवाचा पुत्र मेला, आम्ही याला मारलं.
आणि प्रभू येशू ख्रिस्ताला दफन करण्यात आलं. हा तुमचा दुसरा भाग, की प्रभू देवाचा पुत्र माझ्यासाठी मारण्यात आला, माझ्यासाठी गाळण्यात आला. पण तसंच राहिलं नाही. तिसऱ्या दिवशी जे पुनरुत्थान आपण आज साजरा करत आहोत, देवाचं वचन सांगतं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आशा जर तुम्हाला नाही, तुम्ही ज्याही गोष्टी देव देव करता आणि तुम्हाला हे माहीतच नाही, तुम्हाला आशाच नाही, आणि तुम्ही फक्त याच दिवसासाठी जगत आहात का एक दिवस मी मरेल, मला गाडून टाकतील, माझं खतम होईल. तुम्ही जगती कसं आहे? म्हणजे तुमची आशा काय कामाची, ज्याच्यातून तुम्हाला भविष्य, ज्यातून तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळत नाही. पण देवाचा पुत्र मरणातून उठला. वचन आपण वाचू. मग शब्बात नंतर आठवड्याचा पहिला दिवस, शब्बात म्हणजे काय असतो? शनिवार. आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे रविवार. पहिला दिवस उजळताच पहाटेस मगदालिया नगराची मरिया, याकोब व येसोप याने आई मरिया कबर पाहाव्यास तिथे गेल्या. तर या स्त्रिया आणि हे दोघं जण काय गेले? त्याची कबर पाहायला तिथं गेले. आणि पुढे वचन आपण बघू. त्यावेळी पहा तेथे मोठा भूकंप झाला. परमेश्वराचा दूत स्वर्गातून उतरून तेथे आला. त्याने कबरेच्या तोंडावरची धोंड बाजूला लोटली व तो तीवर बसला. त्याचे रूप चमकणाऱ्या विजेसारखे व त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते. पहारा करणारे शिपाई खूप घाबरले. ते थरथर कापू लागले आणि ते मरण पावलेल्या मनुष्यासारखे झाले. देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, भिवू नका, कारण मी जाणतो की ज्याला वधस्तंभावर खिळले होते त्या येशूला तुम्ही शोधत आहात. पण तो तिथे नाही, कारण तो म्हणाला होता त्याप्रमाणे त्यास मरणातून उठवण्यात आले आहे, आणि जेथे त्यास ठेवले होते ती तुम्ही जागा पहा. आणि 7वं वचन, देवाचं वचन सांगतं, पहा तो तिथे नाही, कारण तो म्हणाला होता त्याप्रमाणे त्यास मरणातून उठवण्यात आले आहे. या आणि जेथे त्यास ठेवले होते ती जागा पहा. 8वं वचन सांगतं, आता लवकर जा आणि त्याच्या शिष्यांना सांगा तो मरणातून उठला आहे, आणि बघा तो तुमच्या पुढे गालील प्रांतात जात आहे, आणि तुम्हास तेथेच पहा मी तुम्हास सांगितले आहे. आणि 8वं वचन, तेव्हा त्या स्त्रियाने भयाने व मोठ्या आनंदाने कबरे जवळून घाईने निघाल्या व त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यास त्यांना धावत गेल्या. मग पहा 9वं वचन, येशू त्यांना भेटला आणि त्यांना तो म्हणाला, शांती असो. त्याच्या जवळ आल्या. त्यांनी त्याचे पाय धरले आणि त्यास नमन केले. तेव्हा येशू त्यास म्हणाला, भिवू नका, जा माझ्या भावांना सांगा का त्यांनी गालील प्रांतात जावे, तिथे मी तुला पाहतील. प्रभू येशू देवाचा पुत्र, त्याने आपला प्राण तुमच्यासाठी दिला. तो दफन करण्यात आला. 3 दिवस त्या कबरेत तो होता आणि त्या मरणावर त्याने विजय मिळवला. आता ही सगळी काय आहे? फक्त तुमच्यासाठी माहिती आहे. जोपर्यंत हे माहिती तुम्ही स्वतःला लावणार ना, त्याला स्वीकारणार ना. कारण मी तुम्हाला काय सांगितलं, प्रत्येकाचं पुनरुत्थान आहे. आता जेव्हा तुम्हाला कळतं की हो, हा देवाचा पुत्र माझ्यासाठी मारण्यात आला, हा माझ्यासाठी गाळण्यात आला, हा माझ्यासाठी मरणातून उठला, याने मरणावर विजय मिळवला आहे, आणि त्या पुत्राला जेव्हा तुम्ही हाक मारता की येशू माझा आत्मा वाचव, येशू माझ्या पापाची क्षमा कर, मी स्वर्गातील देवासमोर दोषी आहे, जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता, आता लक्षात घ्या काय होतो. जोही या खोलीतला व्यक्ती त्याला हाक मारतो, तुमचा जो जुना व्यक्ती जो नैसर्गिक या चर्चमध्ये बसला आहे त्याला मरणं आवश्यक आहे. पण तुमच्यासाठी कोण मारण्यात आला? देवाचा पुत्र. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की येशू माझा आत्मा वाचव, तो तुमच्यातला तुम्ही तो घेतो आणि क्रुसावर टांगतो. पण मग तुम्हाला जीवन कुठं? मग तुम्ही विश्वास ठेवता की देवाचा पुत्र मरणातून उठला, आणि तेव्हा त्याला तुम्ही क्षमा मागता. त्याच्या पुनरुत्थानातून तुम्हाला जीवन मिळतं. तुमच्या कार्याने नव्हे,
पण ही जे सुवार्थ आहे, तुम्ही विश्वास ठेवता की देवाच्या पुत्राने हे माझ्यासाठी केलं, देवाचा पुत्र हा माझ्यासाठी मारण्यात आला, देवाचा पुत्र हा माझ्यासाठी दफन करण्यात आला, देवाचा पुत्र याने मरणावर विजय मिळवला, आणि तो म्हणतो की हे सगळं मी तुमच्यासाठी पूर्ण केलं आहे. आता एक गरज आहे, ती फक्त तुमच्या विश्वासाची. जेव्हा तुम्ही म्हणता की येशू माझ्या हृदयात ये, माझा आत्मा वाचो, मी विश्वास ठेवते मी पापी आहे, मी विश्वास ठेवते देवा की तू हे सगळं माझ्यासाठी केलं कारण तू माझ्यावर प्रेम करतो. देवा माझा आत्मा वाचो, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते. त्याच्या मरणामुळे तुमचे पाप त्या क्रूसावर मारण्यात येईल, त्याच्या पुनरुत्थानामुळे तुम्हाला नवीन जीवन देण्यात येईल. की जेव्हा तुम्ही हा डिसिजन घेता, तुम्हाला त्याच वेळेस कळतं की देवाने माझा आत्मा वाचवला. ती स्वर्गीय शांती तुमच्या हृदयात येतं. का तुम्हाला त्याच वेळेस कळतं? कारण त्याने तुमच्यासाठी सगळं करून ठेवलेलं आहे. तुम्हाला फक्त ते विश्वासाने घेणं आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याचं पूर्णत्व केलेलं क्रूसावरचं कार्य, त्याचं मरण, त्याचं दफन, त्याचं पुनरुत्थान स्वीकारता, त्याच समय तुम्हाला कळतं का मी वाचली. तुम्हाला कळतं की मला नवीन जीवन भेटलं. तुम्हाला कळतं माझ्या पापाची क्षमा झाली. आणि जो ही व्यक्ती हे स्वीकारतो, देवाचं वचन तुम्हाला काय सांगितलं? ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली, हे देवाची सुवार्थ आहे, जे मी तुम्हाला सदैव सांगत असतो की जेव्हा तुम्ही स्वीकारता देवाची सुवार्थ की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि तो माझा आत्मा वाचू शकतो, आणि जेव्हा तुम्ही विश्वासाने त्याला हाक मारता, त्याच समयी तुमच्या शारीरिक जीवनात तो अनंताचं जीवन ॲड करतो. तुम्हाला समजतं का मी वाचली. आता यानंतर काय होईल? कदाचित जेव्हा तुम्ही या जगात असताना हा डिसिजन, जर आज तुमची वेळ आहे, आज जर तुम्ही कधी तुम्हाला समजलं नाही, आणि जर तुम्हाला आज हे जीवनाचं सत्य समजलं, तर आज तो निर्णय घ्या, ख्रिस्ताला आपल्या हृदयात बोलावा की येशू मी विश्वास ठेवतो, आणि प्रभू आजच्या पुनरुत्थानाच्या दिवशी येशू माझा आत्मा तू वाचव, माझ्या हृदयात ते माझ्या पापाची क्षमा कर. आणि जेव्हाही तुम्ही हे डिसिजन घेता, तो स्वर्गातील देव तुमची प्रार्थना ऐकतो. जो म्हणतो विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल. देवाचा पुत्र, देवाचा आत्मा तुमच्यात येतो, तुमच्यात राहतो, स्वर्गीय शांती देतो, तुमच्या जीवनात अनंताचं जीवन तो टाकतो. की जेव्हा तुम्ही मराल आणि देवाचं जेव्हा दुसरं येणं राहील. आपण एक गाणं बघितलं सुरुवातीला, जेव्हा कर्णध्वनी वाजणार आणि ख्रिस्त हाक मारेल, तुमचे नाव जेही आहे. जर तुम्ही हा डिसिजन आज घेता, मी माझ्याविषयी सांगतो कारण तुमचे निर्णय मला माहीत नाही. जेव्हा हाक येईल, नितीन इंगळे, माझ्या नावाचा रोल कॉल येईल, माझ्या नावाचा जेव्हा आवाज येईल, मी ख्रिस्ता मी आहे, माझं दुसरं पुनरुत्थान, आणि असं प्रत्येकाचं ज्यानं त्याला स्वीकारलं. कबरा उठतील, कबरा रिकाम्या होतील, आणि तसेच जे तुमचे शरीर आहे, तुम्हाला मागच्या आठवड्यात मी काय शिकवलं? आध्यात्मिक शरीर. जेव्हा तुम्ही मरता, तुमचा आत्मा स्वर्गात जातो, तुमचं शरीर मातीत गाळल्या जातं, आणि जेव्हा ख्रिस्ताचं दुसरं येणं होतं, तुमचं जे मातीतलं शरीर उचलल्या जातं, ते आता आध्यात्मिक होतं, तुमच्या आत्म्याला जुळतं. तो तुमचं जे सॅल्वेशन किंवा तारणाचं कार्य पूर्ण होऊन तुम्ही देवाजवळ राहता. हे तुमचं दुसरं पुनरुत्थान, ज्यानेही ख्रिस्ताला आपल्या पापाची क्षमा होण्यासाठी हाक मारली, जोही व्यक्ती तारला, ज्याने ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला. पण ज्याला असं वाटतं की मी हा विश्वास ठेवत नाही, माझ्यासाठी हे माहिती आहे, माझ्यासाठी हे विधी आहे, तुमच्यासाठी आहे तिसरं पुनरुत्थान. ज्याला हे वाटतं की नाही ठीक आहे, हे सगळं बरोबर आहे, माझा विश्वास बसत नाही, तुमचं सुद्धा पुनरुत्थान आहे. शेवटचं वचन सांगतं, प्रकटीकरण 20:13 आपण वाचू. समुद्राने आपल्यामधील मरण पावलेले होते ते दिले, आणि मृत्यू व मृतलोकी यांनाही आपल्यामध्ये मरण पावलेले होते ते दिले, आणि त्यांच्या कामाप्रमाणे त्यांचा प्रत्येकाचा न्याय करण्यात आला. आणि 14वं वचन, आणि मरण व मृतलोक अग्नीच्या सरोवरात टाकले गेले, हे दुसरे मरण होय. हे अग्नीचे तळे म्हणजे दुसरे मरण. म्हणून हे समजू नका का ठीक आहे, मी फक्त ऐकून सोडून देते. पुनरुत्थान तुमचं सुद्धा आहे.
डिसिजन घेणं, निर्णय घेणं हे तुमची डिसिजन आहे. का मला काय पाहिजे, मला दुसऱ्या पुनरुत्थानात उठायचं आहे का मला तिसऱ्या पुनरुत्थानात उठायचं आहे, जिथे मला देवासमोर उभं केल्या जाईल, जिथे मी जेही पाप माझ्या शरीरात पृथ्वीवर असताना केले ते सगळे मला सांगण्यात येतील, त्या सगळ्याविषयी माझा न्याय होईल आणि मला सैतानासोबत अग्नीच्या दुसऱ्या सरोवरात टाकल्या जाईल. हे दुसरं मरण हे तुमचं राहील. असा जगातला कुठलाही व्यक्ती ज्याने ख्रिस्ताच्या मरण, दफन आणि पुनरुत्थानापासून जीवन स्वीकारलं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाच्या पुत्राने तुमच्यासाठी सगळं केलं. त्याने स्वर्गाची जागा सोडली, या पृथ्वीवर आला. असं मरण जो कुठलाच व्यक्ती बघू शकत नाही त्याने तुमच्यासाठी केलं. आणि तुम्हाला म्हटलं की हे तुमच्यासाठी मी सादर केलं आहे, तुम्ही मला स्वीकारा, अनंताचं जीवन घ्या. तुम्ही म्हटलं नाही ठीक आहे, बरं आहे तुमच्यासाठी, कारण मी जेव्हा सेवेला जातो मला लोक भेटतात, तुमच्यासाठी बरं आहे, तुमच्यासाठी तोच निर्णय आहे. माझ्यासाठी मला माहीत आहे बरं आहे, कारण मी दुसऱ्या पुनरुत्थानातून उठणार आहे, कारण मी स्वीकारलं आहे. निर्णय तुमचा आहे का तुमच्यासाठी हे बरं आहे का नाही. मला त्या गोष्टीची गरज आहे, कारण मी तुम्हाला काय सांगितलं, पुनरुत्थान तुमचं सुद्धा होणार आहे. गरज आहे कुठल्या गटात तुम्ही आहात. दुसरा गट जो आहे तो ख्रिस्ताला जो हाक मारतो, ख्रिस्ता माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचो, त्याच्यातून उठणारे आहे. कबरा खाली होतील, फरक पडत नाही तुम्ही या जगातल्या कुठल्या कोण्यात गाळल्या जाल, तुमचे किती काय राहिलं, किती वर्ष राहतील, फरक. ज्याने तुम्हाला बनवलं तोच तुम्हाला उठवेल सुद्धा, ज्याने तुम्हाला तारलं तोच तुम्हाला वाचवेल सुद्धा, ज्याने तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या तो नवीन शरीर तुम्हाला देईल सुद्धा. या सगळ्या गोष्टी देवाचे वचन जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी आहे. पण जर आपण म्हणतो की या गोष्टीवर माझा विश्वास नाही, काही हरकत नाही, तुमचं तिसरं पुनरुत्थान आहे. जेव्हा तुम्हाला उठवल्या जाईल, विचारतील चोरी केली होती, लबाडी केली होती, व्यभिचार केला होता, दुसरे देवाचे नावं घेतले, देवाचं नाव व्यर्थ घेतलं, सगळ्या गोष्टी तू केल्या. आणि हा देवाचा शब्द यासाठी दिला आहे का याच्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा न्याय होईल आणि त्याला अग्नीच्या दुसऱ्या सरोवरात टाकल्या जाईल. माझ्या कुटुंबियांनो, माझी साक्ष जशी तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो सगळ्यात शेवटची. मी बाय डिफॉल्ट तिसऱ्या पुनरुत्थानासाठी ठेवला होतो, तुम्ही सगळे त्याच गोष्टीसाठी ठेवल्या. पण देवाची प्रीती माझ्याजवळ आली आणि म्हटलं की नितीन, तू तिसऱ्या पुनरुत्थानासाठी आहेस, पण मी तुला वाचू शकतो, मी तुझ्या पापाची क्षमा करू शकतो, मी तुझी पापाची शिक्षा स्वतःवर घेतली, तुझ्या पापासाठी मी मारण्यात आलो, गाळण्यात आलो आणि मी मरणावर विजय मिळवला. नितीन, तुला काय पाहिजे? तुझी आजही इच्छा आहे का नाही मी ते शेवटचंच घेतो, का तुझी इच्छा आहे का नाही ख्रिस्ता माझा आत्मा वाचो, मला तुझ्यासोबत तू घे. हाच निर्णय ज्यांनी तो निर्णय घेतला नाही तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी माझ्यासमोर सादर करण्यात आलं. मी म्हटलं ख्रिस्ता मी तुला स्वीकारतो, त्याने माझ्या पापाची क्षमा केली. तुम्ही मला विचाराल तू कुठं असशील, मी पास्टर आहे म्हणून नाही, हे लक्षात ठेवा, कारण त्या दिवशी त्याला मी हाक मारली, त्यानं मला वाचवलं, त्याच्या मरणातून मला जीवन भेटलं. म्हणून ख्रिस्त म्हणतो जीवन आणि पुनरुत्थान मीच आहे. म्हणून आपण या संदेशाची सुरुवात केली होती तुम्हाला सांगून का पुनरुत्थान तुमचं सुद्धा आहे. फक्त ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं म्हणून साजरं करू नका, त्याच्यामुळे तुम्हाला काय उपयोग, तुमच्यासाठी फक्त हा विधी होऊन राहील. पण जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता, येशू माझा आत्मा वाचो, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते, जीवनाचं सत्य मला कळलं, प्रभू मी माझं जीवन बदलण्यासाठी रेडी आहे, प्रभू मी माझं जीवन पलटण्यासाठी रेडी आहे, प्रभू माझ्या पापापासून दूर जाण्यासाठी मी रेडी आहे. लक्षात ठेवा, खूप सारे लोक फक्त स्वर्गाच्या लोभामुळे जे पाहिजे ते प्रार्थना करतात. अरे तुम्ही पास्टरला फसवाल, देवाला कसे फसवाल रे? तुम्ही यासाठी त्याला हाक मारा की तुम्हाला कळलं असेल का हो मी पापी आहे, मला क्षमेची गरज आहे. जेव्हा त्या अंतःकरणाने तुम्ही देवाजवळ याल, म्हणा येशू माझा आत्मा वाचो, तो तुमचं हृदय बघतो, जो हृदयाने ग्रहण करतो, मुखाने कबूल करतो, तो वाचवल्या जाईल. हे देवाचे वचन आहे. हा डिसिजन तुम्हाला आज घेणं आहे. आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. आजचे जे संदेश हा तुमच्यासाठी आहे.
तुम्हाला येशू ख्रिस्त किती माहीत होता, येशू ख्रिस्ताला किती तुम्ही मानता, किती चर्चमध्ये जाता, देवाने तुमच्यावर किती आशीर्वाद केले, काहीच फरक पडत नाही. त्या सगळ्या शारीरिक गोष्टी आहेत. पण जर देवाचं वचन जर आज तुम्हाला कळलं असेल आणि तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं क्रुसावरचं मरण, जे त्याने तुमचे आणि माझे पाप घेण्यासाठी क्रुसावर केलं, वचन सांगतं जो पवित्र होता तो आपल्या वैयक्तिक, तुमच्या वैयक्तिक आणि माझ्या वैयक्तिक पापासाठी पाप झाला. तो प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र, ज्याने आपला प्राण तुमच्या आणि माझ्यासाठी दिला, ज्याने आपल्या सगळ्या पापाची शिक्षा स्वतःवर त्या क्रुसावर घेतली आणि तो मारण्यात आला, त्याला दफन करण्यात आलं, पण त्याने तिसऱ्या दिवशी मरणातून विजय मिळवला. त्याने तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या. आता त्याची इच्छा आहे का तुम्ही खऱ्या विश्वासाने त्याला हाक मारा. ही जी देवाची सुवार्थ आहे का प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. आणि जेव्हा तुम्ही विश्वासाने जिथेही तुम्ही बसले आहात, तुम्ही हे छोटीशी प्रार्थना करता, खऱ्या अंतकरणाने त्याला हाक मारता, म्हणता येशू माझा आत्मा वाचव, माझी क्षमा कर माझ्या राजा, मला समजतं मी पापी आहे, मला कळतं परमेश्वरा मी मरत आहे, मला कळलं प्रभू माझ्या पापाची शिक्षा अनंतकाळचं मरण आहे, मला तिथं जायचं नाही प्रभू, मला समजतं मी तुझ्या समोर दोषी आहे, येशू माझा आत्मा वाचव, माझ्या हृदयात आहे, माझ्या पापाची क्षमा कर, तुझ्या पुनरुत्थानातून मला जीवन तू दे. ओय प्रभू येशू ख्रिस्ता, मी तुझ्यावर विश्वास ठेवते, माझं जीवन बदल माझ्या राजा, माझ्या हृदयात ये माझ्या प्रभू, माझी क्षमा तू कर. छोटीशी प्रार्थना जेव्हा अंतकरणाने तुम्ही त्याला हाक मारता, देवाचं वचन सांगतं की जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल. पण कधी, जेव्हा तुम्हाला हे सत्य कळलं का हो मी पापी आहे, माझ्या पापाची शिक्षा मरण आहे, पण देवाचा पुत्र माझ्यासाठी मारण्यात आला आणि त्याच्या मरणातून आणि जीवनातून मला क्षमा आहे आणि मला जीवन आहे. वचन सांगतं जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याने त्याची मुले होण्याचा अधिकार दिला. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही कोणाचे मुलं आहात? तुम्हाला तुमच्या मनात ती शांती आहे की आज जर मला मरण आलं तर मी कुठल्या पुनरुत्थानातून उठेल? जर तुमच्यापाशी जराही या गोष्टीविषयी शंका असेल, वेळ जाऊ देऊ नका. हा संदेश तुमच्यासाठी होता. देवाने तुम्हाला या चर्चमध्ये आणलंच या गोष्टीसाठी का तुम्हाला सत्य कळावं आणि याच्यावरून त्याचं प्रेम तुमच्यासाठी तुम्हाला दिसतं का येशू माझ्यावर प्रेम करतो आणि त्याची इच्छा आहे की माझ्या आत्म्याचा नाश होऊ नये. आणि जर देवाचं वचन तुम्हाला कळलं असेल आणि पवित्र आत्मा जर तुम्हाला कन्व्हिक्ट करत असेल तर आपलं हृदय उघडा, त्याला हाक मारा, म्हणा येशू माझी क्षमा कर, येशू माझा आत्मा वाचव, येशू माझ्या हृदयात माझ्या पापाची क्षमा कर. त्याला हाक मारा आणि बघा स्वर्गातून देव तुमची प्रार्थना ऐकतो. कारण वचन सांगतो की जे पापी आहेत त्यांना तारावयास मी आलो आहो. जेव्हा तुम्हाला कळलं का मी पापी आहे, तुमच्यासाठी ते शुभ वर्तमान आहे, तुमच्यासाठी देवाचा पुत्र आहे आणि त्याच्यापासूनचे महान तारण तुम्ही विश्वासाने स्वीकारा. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू. प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी. ओय माझ्या राजा, ओय प्रभू, जे प्रभू आमच्यासाठी तू क्रुसावर केलं माझ्या राजा. ओय प्रभू, तू स्वर्गातील जागा सोडली, या पृथ्वीवर आला परमेश्वरा, कारण तू आमच्यावर प्रेम करतोस. ओय प्रभू, जे प्रभू दुःख सहन तू त्या क्रुसावर केलं आमच्यासाठी प्रभू, तू मारण्यात आला माझ्या वैयक्तिक पापासाठी. आणि प्रार्थना करतो इथे जुळलेल्या, इथे ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात तू कार्य की त्याला त्याचे पाप दिसावे माझ्या राजा. कारण प्रभू तू खऱ्यांसाठी नव्हे परमेश्वरा, तर जे पापी आहे त्यांना तारावयास आला आहे. प्रार्थना करतो की जीवनाचं सत्य, आपली आत्मिक कंडिशन प्रभू त्यांना तू दाखव, कारण तू दाखवल्याशिवाय प्रभू त्यांना कळणार नाही. प्रार्थना करतो तुझे वचन जे मी बोललो आहो परमेश्वरा, हा माझा शब्द नव्हे तर तुझा शब्द आहे, जे मनुष्याला त्याची आत्मिक कंडिशन दाखवतो. प्रार्थना करतो प्रत्येकाला तू सहाय्य कर. सगळे सैतानी बाण मोड, जाळा मोड माझ्या राजा. त्यांचे आध्यात्मिक डोळे तू उघड प्रभू आणि त्यांना त्यांची मरणाची आणि प्रभू त्यांची नरकाची स्थिती त्यांना दिसू दे आणि त्यांना कळू दे परमेश्वरा की यापेतून एक मार्ग, सुंदर मार्ग देवाने काढला. आपला पुत्र तुमच्यासाठी दिला, तो तुमच्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला,
आणि त्याने मरणावर विजय मिळवला. हा विजय तुमच्यासाठी कधीच नसेल जर तुम्ही त्याला हाक मारली नाही. पण जेव्हा तुम्ही विश्वासाने हाक मारता, येशू माझ्या हृदयात ये, माझ्या बापा, माझं जीवन बदल, मी रेडी आहे, मी स्वतःला सरेंडर करते. कारण जोपर्यंत तुम्ही नम्र होऊन स्वतःला त्याच्या हाती सोपवणार ना, तोपर्यंत ख्रिस्त तुम्हाला स्वीकारणार नाही. पण जर तुमची इच्छा आहे की माझं जीवन मी बदलते, तुमची इच्छा आहे का मी ख्रिस्ता तुझ्याजवळ येते, मला वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, माझ्या हृदयात ये, मला सगळ्या शिक्षेपासून तू वाचव, मी दोषी आहे माझ्या राजा. इतकी सुंदर गोष्ट आहे की ज्या समय तुम्ही स्वतःला दोषी मानता, ख्रिस्त तुम्हाला क्षमा करतो आणि तुमच्यावर दोष लावत नाही. इतकं महान तारण त्याच्यापासून आहे. पण गरज आहे तुमची बदलण्याची, त्याच्याजवळ येण्याची. आणि आजचा संदेश तुमच्यासाठी असेल. तुम्हाला जर खात्री नसेल का मला माहीत नाही की मी मरेल आणि काय माझं होईल, तर तुमच्यासाठी ही संदेश आहे. ही वेळ जाऊ देऊ नका. हा संदेश तुम्ही ऐकला आहे, देवाचे वचन तुमच्या संग बोलत आहे. जर आज नाही तर कधी तुम्ही हा निर्णय घ्याल. तुम्हाला ठाऊक नाही की उद्याचा दिवस आपल्यासाठी आहे का नाही. हे महान तारण तुम्ही नाकारू नका. देवाचं वचन तुमच्यासाठी बोलत आहे. देवाने तुम्हाला या चर्चमध्ये आजच्या रिझरेक्शन डेच्या पुनरुत्थानाच्या दिवशी यासाठी आणलं की त्याचं मरण, दफन आणि पुनरुत्थान तुम्हाला कळावं आणि त्याच्याद्वारे तुम्हाला जीवन मिळावं. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, खरंच तू महान आहे माझ्या राजा. मस्सारख्या पाप्याला प्रभू तू वाचवलं. जेव्हा प्रभू मी परमेश्वरा तिसऱ्या पुनरुत्थानासाठी प्रभू उठवल्या गेलो असतो, जिथे प्रभू मला अनंताच्या नरकात दुसऱ्या मरणासाठी टाकल्या गेलं असतं, पण तुझं प्रेम माझ्यासाठी धावून आलं माझ्या राजा आणि मला तू वाचवलं. यासाठी परमेश्वरा की इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझी सुवार्ता सांगावी. प्रार्थना करतो, इथे जुळलेल्या प्रत्येकाच्या हृदयात तू कार्य कर. प्रत्येकाचे प्रभू मन बदलण्यासाठी, तो निर्णय घेण्यासाठी त्यांना सहाय्य कर. धन्यवाद मानतो परमेश्वरा, जी आशा आम्हाला तुझ्यापासून आहे. धन्यवाद मानतो जे महान तारण तुझ्यापासून आहे. धन्यवाद मानतो येशू प्रभू जे तू आमच्यासाठी केलं. धन्यवाद मानतो आजच्या संदेशासाठी, आजच्या वचनासाठी, इथे जोडलेल्या प्रत्येकासाठी. प्रत्येकाला प्रभू तुझी इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांना सहाय्य तू कर. धन्यवाद मानतो येशू. गौरवितो इथे जुळलेल्या आणि ऑनलाईनमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयासंग तू बोल. आणि होय प्रभू, तुझी महान सुवार्ता त्यांना कळू दे, ज्याच्यामुळे परमेश्वरात त्यांना जीवन मिळावं. धन्यवाद मानतो आजच्या वेळेसाठी आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तो ऐक माझ्या येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू, आपण गीत गाऊ, देवाला धन्यवाद देऊ. आणि जर कुणाची इच्छा असेल की माझ्यासाठी